तर एकूणच आपण बघतोय भारत आणि पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती आता या तणावाच्या परिस्थितीमध्ये राज्यामधलं पोलीस प्रशासन सुद्धा चांगलंच अलर्ट मोडवरती आलेलं आहे आणि पुण्यामधल्या दगडूशेठ मंदिराच्या बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मंदिराला पोलिसांनी गस्त वाढवलेली आहे। सुरक्षेसाठी भाविकांना जास्त वेळ मंदिरात थांबू दिलं जात नाहीये। या सगळ्याचा आढावा घेतलाय मिकी घईनं, आपण पाहूया। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट राज्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं ज्या मंदिरामध्ये लोकांची नेहमी गर्दी असते बाप्पांच्या दर्शनासाठी, तिथं देखील लोकांना थांबू दिलं जात नाहीये। फक्त दर्शन करून लवकरात लवकर लोकांना बाहेर काढलं जातंय आणि मंदिराच्या बाहेर जर आपण बघितलं तर इथं क्विक ॲक्शन फोर्स जे असतात ते या ठिकाणी तैनात आहेत। पुणे पोलिसांचे जे कमांडो आहेत हातात बंदुका घेऊन या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि लोकांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि यानंतर ही सांबा भागातले स्फोट ज्या वेळेला झालेला होता त्या स्फोटाचे आपण दृश्य आता पाहणार आहोत। दरम्यान ही दृश्य पाहण्या अगोदर आपण ही पुणे शहरातली दृश्य पाहतोय। पुणे शहरामध्ये एकंदरीतच सध्या गस्त वाढवण्यात आलेली आहे। भारत पाकिस्तान मधला सध्या जो तणाव वाढलेला आहे त्यामुळे आता राज्यातलं पोलीस दल देखील अलर्ट झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्यातली जी काही पर्यटन स्थळं आहेत, जी काही धार्मिक स्थळं आहेत, अशा ठिकाणी सध्या बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात येते। तर नागरिकांना देखील अर्थात भाविकांना जे देवदर्शन घेण्यासाठी येत आहेत त्यांना देखील फार वेळ थांबू दिलं जात नाही। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये सध्या अलर्ट देण्यात आलेला आहे। पाकिस्तानची सीमेलगत असल्यानं गुजरातमध्ये हा अलर्ट देण्यात आला आहे। तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे। सध्या आपण या बैठकीची ही दृश्य बघतोय। जी आसपासची राज्य आहेत सीमावर्ती भागातली, या सगळ्यांना आता हा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुरक्षेच्या कारणासाठी ही आपत्कालीन बैठक सध्या सुरू आहे। पाकिस्तानशी सीमेलगत असल्यामुळे गुजरातमध्ये हा अलर्ट जारी करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक सध्या होतीये। महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। सध्या गुजरातमधल्या बैठकीची दृश्य आपण बघत होतो आणि त्यानंतर तर ही पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या सांबा गावातली ही दृश्य आपण पाहतोय। आपण सांबा गावामध्ये खरं तर 2 ते 3 दिवसापूर्वी संपूर्ण पाकिस्तानच्या पलीकडची संपूर्ण जो भाग होता तो रिकामा करण्यात आलेला होता। संपूर्ण त्या ठिकाणची जी शेतीसाठी येणारी जी त्या ठिकाणची कामगार होते ते कामगार देखील दिसत नव्हते अशी माहिती आता तर भ्याड पाकिस्तानचे नागरी वस्त्यांवरचे हल्ले आपण वारंवार बघतोय। सांबा सेक्टरमधली काही गावं आता रिकामी करण्यात आलेली आहेत। एकूणच आपण बघतोय या युद्धाच्या आणि तणावाच्या पार्श्वभूमीवरती खबरदारी म्हणून स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे। रामगड जेरुदी या गावामधून एबीपी माझाने ग्राउंड रिपोर्ट सुद्धा केलेला आहे आणि तिथली नेमकी परिस्थिती काय आहे ती सुद्धा आपण जाणून घेतोय। दरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्यावर पोलीस यंत्रणा सध्या तैनात करण्यात आलेली आहे। लाल किल्ल्यावर सायरनची सध्या तपासणी केली जाते। अतिशय महत्त्वाचा भारतातला हा सगळा भाग आहे। खबरदारीचा उपाय म्हणून सध्या वायरन वाजून या ठिकाणी तपासण्यात आलेलं आहे। त्यामुळे सकाळपासूनच या संपूर्ण परिसराला खरं तर छावणीचं स्वरूप आलेलं होतं। ताजमहाल असेल, लाल किल्ला असेल, त्यासोबतच इंडिया गेट असेल, या ठिकाणची सध्या सुरक्षा आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे। अगदी हे सगळे परिसर असे आहेत जिथे प्रचंड गर्दी असते पर्यटकांची, मात्र या सगळ्या भागामध्ये पोलिसांची गस्त सुरू है। भारत और पाकिस्तान की सीमा पर हुए तनाव के मद्देनजर अब दिल्ली के तमाम जो ऐतिहासिक इमारतें हैं वहां पर सुरक्षा बढ़ा दी गई है। इस समय हम लाल किला पर मौजूद हैं और आप देख सकते हैं कि किस तरह से यहाँ पर दिल्ली पुलिस के तमाम जो जवान हैं वो मुस्तैद तैनात कर दिए गए हैं। चूंकि यहाँ पर सुरक्षा के मद्देनजर पहले भी जो फोर्सेस थी वो तैनात कर दिए जाते थे, लेकिन सीधे तौर पर हम इस पूरे मामले में अब लाल किले पे हैं। हमारे साथ तरुण जी हैं जो सीआईएसएफ के इंचार्ज हैं। तरुण जी, क्या आप लोगों को डायरेक्शन दिया गया है और आज क्या बदलाव है सिक्योरिटी में? सर, बदलाव में कुछ अंतर नहीं है। ऑपरेशनल रेडीनेस है। हम लोगों के कैजुअल कंडीशन में नहीं रहना है, बस थोड़ा ऑपरेशनली अलर्ट रहना है, बाकी एज इट इज है हमारा। सायरन जो है वो बजता रहेगा थोड़ी थोड़ी देर में? हाँ, वो थोड़ा ऑपरेशन रेडीनेस के लिए जरूरी है। बीच में हमारे को ऐसा लगेगा तो हम एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।